मग भावा कशी आहेत नारळाची झाडं? इथं एक अन दोन झाडाचा विषयच नाही भावा, डायरेक्ट एकराचा विषय. इथं 10-10, 15-15 एकरात झाड आहे. आपला आज दौर आहे. आपण सध्या गुजरातमध्येच आहे आणि आज आपण श्री स्वामी नारायण मंदिर इथे आलो आहे. भावा आपल्याला भरपूर फिरायचं आहे. नशिबानं साथ दिली तर पूर्ण भारतच फिरायचं आहे. भारतच काय पूर्ण जग फिरायचं आहे. फक्त तुमची साथ पाहिजे. पूर्ण जगात फिरून पूर्ण ठिकाणाचे व्हिडिओ बनवायचे, अपलोड करायचे. सध्या नवीन आहे, सांभाळून घ्या. आपल्याला जास्त व्हिडिओ एक तर काढता येत नाही आणि काढलं ते काय बोलायचं ते कळत नाही, आहे की नाही. तर चला मग आपण आता आज श्री स्वामीनारायण मंदिर इथे आलो आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य वगैरे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि इथे आल्यावर त्या मंदिराची कलाकृती हे ते बघून एकदम मन भारावूनच गेलं बरं का. बगीचा आहे ते काय एवढं भारी बनवलं आहे की असं वाटतं इथून जायचंच नाही घरी, इथंच बसायचं, एवढं भारी वाटत होतं. मंदिराची नक्षीकाम हे ते भरपूर म्हणजे सांगत बरोबर शब्द कमी पडतील एवढं. पूर्ण मंदिराचा थोडा करून व्हिडिओ बनवला, कारण की इथं आल्यावर माहिती आहे का की कॅमेरा अलाउड नसतो. त्या मंदिराच्या खाली एक मंदिर आहे अजून, तर तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, तर त्याच्यामुळं आम्ही काय व्हिडिओ काढू शकलो नाही. पण होईल तेवढे शक्यतो फुल एचडीमध्ये व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला, कारण की जर कॅमेरा क्वालिटी थोडी जरी लो असली तर आपल्याला व्हिडिओ बघण्याची तेवढी मजा येत नाही. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मंदिर पूर्ण कमीत कमी 2 तास आम्ही या मंदिरात थांबलो. का तर कारण की पूर्ण मंदिर असं एकदम बारकाईने बघितलं. अशी कलाकृती बघायला भेटत नाही भाऊ पुन्हा. आणि आलो तर पूर्ण वेळ आम्ही कॅमेराला नाही देत. कॅमेराला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं द्यायचे आणि नंतर जेवढं बघणं होईल डोळ्यानं तेवढं बघायचं. फोटो व्हिडिओ भरपूर काढणं झाले. त्यानंतर दर्शन घेतलं. श्रीरामचंद्र भगवान की जय. एवढं भारी दिसतं हो, बघा की हे डोंगर, वातावरण एकदम स्वच्छ, असं कुठंतरी स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. काय पण म्हणा की हो, आम्हाला मंदिर एकदम भारी वाटलं, कारण एकदम भारी बनवलेलं आहे मंदिर. तिथं वातावरण शांत, मनाला शांतता भेटती. म्हणून म्हणतोय बाहेर निघा, फिरल्यानं जग दिसतंय. 2 डोळ्यांनी जेवढं जग बघतोय तेवढं बघा. तर चला मग पुढचा व्हिडिओ आपला श्री गिरनार पर्वत यांच्यावर आधारित असणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.